हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही गेलो होतो बाहेर. आम्हाला जायचं होतं एका प्रोग्रामला. ह्या भव्य प्रदर्शनी सांस्कृतिक प्रोग्राम होता. इथे आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं, म्हणून आम्ही इथे गेलो होतो. आतमध्ये खूप छान छान स्टॉल वगैरे लागलेले होते, कपड्यांचे, ज्वेलरीचे, कॉस्मेटिकचे, आणि सोबतच इथे मस्त प्रोग्राम पण सुरू होते. आम्ही थोडा लेट गेलो होतो. तर इथे आता फॅशन शो सुरू आहे. लहान मुलं, लेडीज असे सगळ्यांचा फॅशन शो सुरू होता. त्यामध्ये मुलं सुंदर सुंदर गेटअप करून आलेले होते. लेडीज पण, कोणी देवीचं रूप घेतलं होतं, कोणी कोळीचं रूप घेतलं होतं. ही आहे कोळी. आणि कोणी मुलं, आई आणि मुलं दोन्हींसोबत पार्टिसिपेट केलं होतं. मुलं पण खूप छान छान तयारी करून आलेले होते. आणि कोणी जिजामाता, कोणी शिवाजी महाराज, कोणी कान्हाजी, असं खूप छान छान त्यांनी तिथे परफॉर्मन्स केलेला आहे. खूप सुंदर वाटलं. आम्ही तिथे गेलो. आम्हाला ते पाहून, प्रोग्राम वगैरे पाहून खूप छान वाटलं. मुलांचं इंटरेस्ट पाहून यामध्ये खूप छान वाटलं. खूप मुलं सुंदर दिसत होते आणि खूप सुंदर ॲक्ट पण करत होते. हे बघा, हे कृष्ण, खूप मुलं असे कृष्ण बनून आले होते. आणि ह्या शंकरजी बनून आलेला होता हा छोटासा मुलगा. खूप छान, याचा ॲटिट्यूड तर खूपच मस्त होता. अशी त्याचे पप्पा आणि दोघेजण मस्त बसलेलो आहे आणि प्रोग्राम एन्जॉय करत आहे. आणि हे यशोदा मैया आणि कृष्ण असं गेटअप यांनी केलं होतं. छोटासाच बाळ होता यांचा, अगदी 1-1.5 वर्षाचा असेल. फॅशन शो झाल्यानंतर डान्स प्रोग्राम सुरू झाला, ते पण तुम्ही बघा. आणि शेवटमध्ये हा जो डान्स झाला आहे मंगळागौरचा, यांनाच प्राईज मिळालेला आहे. खूप सुंदर नृत्य केलं आहे आणि खूप सुंदर तयारी पण करून आलेल्या होत्या. आणि बाहेर सगळे खाण्याचे स्टॉल लागलेले होते. आम्ही तिथून गेलो. हे बघा, असे खेळणे पण होते तिथे आणि शोपीसच्या वस्तू पण होत्या. आणि बाहेर
खूप मस्त असे खाण्याचे पण स्टॉल लागलेले होते. त्यानंतर आम्ही अंबादेवीत गेलो आणि कृष्णाचे कपडे वगैरे घेतले आणि त्यानंतर आम्ही वडापाव कॉर्नरला गेलो. सगळ्यात बेस्ट वडापाव कॉर्नर आहे अमरावतीचा. तिथे आम्ही वडापाव आणि मुंगभजी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.